आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बरं ऐक ना मॉम, राहू दे आता ते. तू रात्री घरी येणार आहेस ना? मी रात्रीपर्यंत पोहोचतो. यू डोंट वरी, मी नंतर कॉल करतो तुला. बर ठीक आहे. ओके. काय झालंय सुजित सर? कुठे काय, काहीच नाही. सुजित सर काय होतंय नक्की? स्वानंदी, डोंट पॅनिक. पण आपल्या गाडीचा ब्रेक लागत नाही. ब्रेक फेल झाले बहुतेक. ब्रेक लागत नाहीये? थांब थांब, तू काळजी करू नकोस. मी कंट्रोल करतो गाडी. हो, असे कसे ब्रेक लागत नाहीये? नाही म्हणता म्हणता वर्धापन दिनाचा खूपच खर्च झाला रे. हल्ली रेट वाढलेत मॅडम सगळ्यांचे. माईक पहिले दिवसाच्या भाड्यावर मिळायचा, आता तासांच्या भाड्यावर मिळतो. या सभांमुळे डिमांड वाढली मॅडम यांची. काय झालं? इतका अस्वस्थ काय? काही प्रॉब्लेम आहे का? माहित नाही मॅडम, अचानक अस्वस्थ आल्यासारखं वाटतंय. सतत स्वानंदीचे विचार येत आहेत डोक्यात. बरी असेल ना? हा, का कशासाठी एवढी काळजी करतोय? तिच्या बरोबर सुजित सर आहेत ना. आणि तसाच जर का काही प्रॉब्लेम असता तर तिने आपल्याला फोन केला असता ना, आपल्याला कळवलं असतं ना. नको एवढा विचार करू. मला माहितीये तू तिची काळजी करतोस म्हणून तुला एवढा त्रास होतो. नाही नाही मॅडम, हे काहीतरी वेगळं आहे. मी आलोच. एक मिनिट, कुठे निघालेस? नाही, मला एक काम आठवलं, मी आलोच. तू आधी काहीतरी पकड स्वानंदी. सुजित सर प्लीज सांभाळ ना. मला भीती वाटतेय. नाही स्वानंदी, काही नाही होणार. तू घट्ट पकड काहीतरी. सुजित सर टेम्पो. सुजित सर, सुजित सर, सुजित. सुजित बदललाय, यावर माझा विश्वास बसतोय. पण कसा विश्वास ठेवणार त्याच्यावर? जो माणूस मला मारायला माणसं पाठवू शकतो तो कसा बदलेल? पण एक वेळ मला माझी काळजी नाही, पण स्वानंदीने जो सुजितला नकार दिलाय तो नकार पचवू शकेल का तो? स्वानंदीबद्दलचा राग त्याने मनात ठेवला आणि स्वानंदी सोबत काही केलं. काय 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 आज माझा इंटरव्ह्यू होता ना, तो लई 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 झक्कास गेला. म्हणजे त्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी इंग्रजीत दिली. ते सगळे तर खुश झालेच, पण मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं इंग्रजीत दिली तर मी पण लई खुश झाले. थँक्यू मनी सर. अरे वा, अभिनंदन. म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू चांगला गेला, तुम्हाला इंग्रजी बद्दल कॉन्फिडन्स आलाय. छान. मला तर ना असं गोल गोल फिरून विमानात बसून आकाशात उडावंसं वाटतंय. चक्कर आले. सॉरी हा. इट्स ओके. मनी सर, तुमच्यासाठी ही फार मोठी गोष्ट नसेल, पण मी गावाकडनं आले ना, सगळे मला गावंढळ अडाणी म्हणून चिडवत होते. मला लई लाजल्यासारखं वाटायचं आणि इंग्रजी बोलायचा तर काहीच कॉन्फिडन्स नव्हता.
फक्त तुमच्यामुळं माझी इंग्रजी बोलायची भीतीच गेली बघा. असं गावाकडनं इकडे आल्यानंतर इतक्या सहजासहजी तुमच्यासारखं कोणी भेटत नाही. माझं नशीब भारी जे तुम्ही मला भेटलात. थँक्यू. बिहेव. सॉरी. दरवाजा खोला. उतर तू गाडीत नव्हता. दरवाजा खोला. काय झालं? लागलं नाही ना बाळा तुला? मॅडम ठीक आहात ना तुम्ही? ठीक आहे ना? हो मी ठीक आहे. नाही मी ओके. सुजित सर लागलं नाही ना तुम्हाला? अरे यार. हे घ्या पाणी घ्या. बाळा पाणी घे. हे कसं झालं? आता मलाही कळलं नाही. गाडीचे ब्रेक्सच लागत नव्हते. मी कशी बशी कंट्रोल करत होतो पण. बरं मला सांगा इथे जवळपास एखादं गॅरेज आहे का? म्हणजे तुम्हाला काही माहिती आहे का? मी मेकॅनिकच आहे. काय झालं ते बघतो मी. पण मला एक सांगा, असं नेमकं काय घडलं जो तुमचा कंट्रोलच गेला? मला पण माहित नाही दादा. म्हणजे मगासपर्यंत अगदी व्यवस्थित होती पण आता ब्रेकच लागत नव्हते गाडीचे. मी कसं बसं हँडब्रेकवर कंट्रोल करत करत या झाडावर येऊन. तू प्लीज बघ ना, मला अर्जंटली मी चेक करतो. प्लीज मी प्लीज. चेक करतो. स्वानंदी तू ओके आहेस ना? मी ठीक आहे सुजित सर. थोडक्यात वाचलो आपण. देवी यायचीच कृपा म्हणायची. थँक्यू दादा. काय झालंय दादा? साहेब गाडीचे ब्रेकच फेल आहेत म्हणून एवढा मोठा अपघात झालाय हा. दादा किती वेळ लागेल? मला एका ठिकाणी अर्जंटली पोहोचायचं आहे. काही लोक आमची वाट बघतायत. अर्जंट मीटिंग आहे माझी. किती वेळ लागेल अंदाजे? साहेब जोपर्यंत गाडी मी खोलत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही की किती वेळ लागेल. तरी पण 4-5 तास तरी लागतील. बापरे. आता काय करायचं? बरं मग इथे जवळपास एखादं हॉटेल आहे का जिथे आम्ही जाऊ शकतो? आहे ना, जवळच एक लॉज आहे. तिकडे तुम्ही जावा. काही जेवण वगैरे करा, आराम करा. तोपर्यंत मी तुमच्या गाडीचं काम करतो. जसं तुमच्या गाडीचं काम होईल